मोह त्याचा मोह जास्त करत असतो की ही गोष्ट केली तर मला हे प्राप्त होईल, पण चांगलंही जातं आणि वाईटही जातं, मनुष्य रिकामाच राहतो. त्या भगवान परमात्म्याचे चतुराई, त्या भगवान परमात्म्याचे चतुरत्व पण आहे की तेव्हा प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक जीवाला बारकाव्याने निरीक्षण करत असतो, परीक्षण करत असतो की हा भक्त जीवन जगतोय कसं. तर बघा, माणसाने जीवन जगत असताना खऱ्या अर्थाने सत्य मार्गाने, भक्तीच्या मार्गाने, ज्ञान मार्गाने आणि अध्यात्माच्या मार्गाने जगायचं. कारण की कर्माचे फेरे प्रत्येक ठिकाणी आहेत, कर्म कोणालाही चुकत नाही. आपण म्हणतो एखाद्याला गंडवलं की अरे कोण पाहतंय, कोण पाहत नाही, मी आणि तोच व्यक्ती आहे ना, विश्वाचा मालक पाहणारा आहे ना. इथंच करायचं आणि इथंच फेडायचं आहे. पण जीवनामध्ये जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. भगवान परमात्मा प्रत्येक भक्ताला त्याच्या कर्मानुसार त्याला फळ देत असतो. मग खऱ्या अर्थाने तुकोबरांनी वर्णन केलेलं आहे ना, तो देव इतका चतुर आहे. देव चतुर जाणवणी अंतर वर्तत असे. अंतःकरणामधलं जाणून घेणारा तो भगवान परमात्मा. अंतःकरणामधलं कोणाच्या अंतःकरणामधलं जाणून घेतो देव. आपल्याला प्रत्येक संत तुकोबा माहित आहे, ज्ञानोबा माहित, तणाबाई माहित आहे, बहिणाबाई माहित आहे, मुक्ताई माहित आहे. सगळे संत तुम्हा आम्हाला माहित आहे. पण एक संत माहित आहे का? संत कर्माबाई. याच्याही पलीकडे जाणून घेणारा परमात्मा कोणाचं जाणून घेतलं तर संत शबरी माहिती आहे ना सर्वांना. गुरूंनी सांगावं प्रभू रामचंद्राची तू वाट पहा. एक ना एक दिवस प्रभू रामचंद्र तुझ्या भेटीसाठी येतील. शबरी देवाला भेटायला गेली होती का? फक्त सातत्याने वाट पाहू लागली. वाट अशा पद्धतीने पाहिली बघा. राम आएंगे आएंगे राम आएंगे, राम आएंगे तो सजा, दीप जला के दिवाली में बना, मेरे जन्मों की बात आत्ताच देवतील मगच देव येतील. आणि खऱ्या अर्थाने गुरूंनी सांगितलेलं आहे ना, देव येणार आहे. रोज देवासाठी सडा समर्पण करायची, रांगोळी काढून ठेवायची, देवासाठी फळं आणून ठेवायची. तर शबरी मातेने रामायणामध्ये वर्णन केलेलं आहे बघा. जब मेरे राजे का आवन होगा, शबरी